नागपूरमध्ये नवीन वर्षाची सुरुवात एका धक्कादायक घटनेनं झाल्याचं पाहायला मिळतंय। नात्याला काळीमा फासणारी ही घटना घडलेली आहे। पोटच्या मुलानंच आपल्या आई वडिलांची हत्या केली आहे। पाहूयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। दुहेरी हत्येच्या घटनांनी पुन्हा नागपूर हादरलं। इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याकडून आई वडिलांची हत्या, माणुसकीला काळीमा फासणारी घटना। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूर शहर हादरलं। शहरातील कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुहेरी हत्याकांड झालं। पोटच्या मुलानंच आई वडिलांना संपवलं। लीलाधर डाकोटे आणि अरुणा डाकोटे असं हत्या झालेल्या दाम्पत्याचं नाव आहे। लीलाधर आणि अरुणा यांचा मुलगा उत्कर्षनंच आई वडिलांची हत्या केली आहे। इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असलेला उत्कर्ष सातत्यानं 6 वर्षांपासून अपयशी होतोय। त्याला आई वडिलांनी दुसरा कोर्स करण्याचा सल्ला दिला। त्याचबरोबर त्याला शेती किंवा अन्य व्यवसाय करण्यासाठी तगादा लावला। त्याचा राग येऊन त्यानं आई वडिलांची हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली। 26 तारखेला देखील सकाळी त्याचा आणि त्याच्या आईचा या गोष्टीवरून वाद झाला आणि ते वाद झाल्यानंतरच त्यांनी मग या गोष्टी करायला सुरुवात केली। 26ला दुपारी 1 वाजेच्या आसपास त्याने आईची हत्या केली असेल असा आत्तापर्यंतचा प्राथमिक अंदाज आहे। ते पुढच्या PM रिपोर्टमध्ये टाइम ऑफ डेथ थोडं क्लिअर होईलच आपल्याला आणि त्याच्यानंतर मग 3 तासाने त्याच्या वडिलांसोबत पण असं केलं। आरोपीनं 26 डिसेंबरला दुपारी 1 वाजताच्या दरम्यान आईचा गळा आवळून हत्या केली। त्यानंतर 3 तासानं वडील घरी आल्यावर चाकूनं वार करून वडिलांची हत्या केली। मृत लीलाधर डाकोळे कोराडी पॉवर प्लांट मधून सेवानिवृत्त झाले होते, तर अरुणा या शिक्षिका होत्या। पोटच्या गोळ्यानंच आई वडिलांना संपवल्यानं हळहळ व्यक्त केली जातीये। मात्र गेल्या काही काळापासून अशा प्रकारच्या घटना घडत असल्यानं मुलांमधील सहनशक्ती कमी होत चाललीये की काय असा सवाल उपस्थित होतोय। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।